Hi friends, I welcome you to my channel Hemant Talwekar. So today we are going to study on very important aspect, very important thing in language study. We will be observing some slide, and by observing slides will work on very important aspect of language study. So here is the first slide, which is titled as meaningful or meaningless. Now you have to observe all these sentences and you have to guess whether these sentences are meaningful or meaningless. मी आपल्या सगळ्यांचं हेमंत तलवेकर या चॅनलवरती आपलं स्वागत करतो आणि मी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला आज सांगू इच्छितो ते म्हणजे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण लँग्वेज स्टडी म्हणजेच ग्रामरवरच्या इंग्रजीच्या व्याकरणावरच्या एका महत्त्वपूर्ण भागावरती आपण अभ्यास करणार आहोत. या पहिल्या स्लाईडचं आपण ऑब्झर्वेशन करा. ऑब्झर्वेशन करून आपण निष्कर्ष काढायचा आहे की दिलेली वाक्य अर्थपूर्ण आहेत का. आय हॅव अ पेन, पेन इज ब्लू, शी वॉन्टेड बुक, वी बॉट अम्ब्रेला yesterday, अर्थ रिव्हॉल्व्स राउंड सन. करेक्ट. यू आर 100% करेक्ट. All these sentences seems to be meaningless. Why? Correct. These sentences are meaningless. Something is missing in this sentence. What is it? Now see, we will be very clear when we see the second slide. Yes, ही सगळी sentences meaningless आपल्याला वाटतात. याचं कारण या सगळ्या वाक्यांमध्ये काहीतरी मिसिंग आहे. आणि हे नेमकं आहे काय मिसिंग हे आपल्याला सेकंड स्लाइडमध्ये आपल्याला समजेल. ओके, दिस इज द सेकंड स्लाइड. नाउ इट बिकम मीनिंगफुल. ही दुसरी स्लाइड आहे आणि ही अतिशय अर्थपूर्ण अशी स्लाइड बनलेली आहे. वाय? नाउ वन्स अगेन लेट अस गो थ्रू द सेंटेन्सेस. चला आपण परत एकदा या सगळ्या वाक्यांमध्ये आपण जाऊया, बघूयात, वाचूया. आय हॅव अ पेन, द पेन इज ब्लू, शी वॉन्टेड अ बुक, वी बॉट ॲन अम्ब्रेला yesterday, द अर्थ रिव्हॉल्व्स राउंड द सन. ओके, ही वाक्य अर्थपूर्ण बनलेली आहेत. आता याचं कारण काय की या सगळ्या वाक्यांमध्ये ए, द, ॲन याचा वापर केलेला आपल्याला दिसतोय. या वाक्यांमध्ये ए अँड दीचा वापर केलेला दिसतोय. ए अँड दे, द चा वापर आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. वाक्यांमध्ये हे आर्टिकल्स वापरणं योग्य त्या ठिकाणी गरजेचं असतं आणि त्याच्यामुळं वाक्य अर्थपूर्ण बनतात. ए अँड दे, द याला इंग्लिशमध्ये आर्टिकल्स असं म्हणतात आणि इंग्रजीमध्ये आर्टिकल्स ही दोन आहेत. देर आर टू आर्टिकल्स इन इंग्लिश लँग्वेज. वन इज ए ऑर ॲन अँड अनदर वन इज द. नाउ कम टू द फोर्थ स्लाइड. वेअर डू आर्टिकल्स एक्झिस्ट इन द सेंटेन्स. नाउ देर मे बी क्वेश्चन इन अवर माइंड. आर्टिकल्स वाक्यांमध्ये असतात नेमकी कुठं, येतात नेमकी कुठं. नाउ सी, the sentences which we worked on in the second slides will once again take into consideration all those sentences. सेकंड स्लाइडमध्ये जी सेंटेन्सेस आपण विचारात घेतली होती त्याच सेंटेन्सेसवरती आपण आता काम करूया. अगेन आय जस्ट वॉन्ट टू ड्रॉ युअर अटेन्शन टू ऑल दी सेंटेन्सेस. आय हॅव अ पेन. नाव सी, आय हॅव अ पेन. you see arrow there. Now article A is used before pain. And what is pain? Pain is a noun. So article A is appeared before noun. In the second sentence also article the is appeared before noun pain. In the third sentence, yes, look carefully, article A is yes exist. It is appeared before noun book. In the fourth sentence also umbrella, this is noun, and before that article an is used in the sentence. And in the last sentence, earth and sun, these two entities are nouns, and before that article the is used. By observing this slide we can come to the conclusion, now it is true thing that articles are used before nouns. ही स्लाइड आपण बारकाईनं बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की आर्टिकलचा वापर वाक्यांमध्ये नाउन्सच्या आधी केला जातो. आर्टिकल्स नाउन्सच्या आधी वापरली जातात. नाउन्सच्या आधी आर्टिकल्स वापरली जातात ही गोष्ट आपल्या लक्षात आली असेल. नाउ कम टू द नेक्स्ट स्लाइड. नाउ सी, आर्टिकल्स आर क्लासिफाईड इंटू टू ग्रुप्स. या डायग्रॅममध्ये आपल्याला
समजेल की आर्टिकल्स यांची वर्गवारी 2 गटांमध्ये केली जाते. आर्टिकलचा जो पहिला गट आहे त्याला इनडेफिनेट आर्टिकल्स असं म्हटलं जातं आणि आर्टिकलचा दुसरा गट जो आहे त्याला डेफिनेट आर्टिकल असं म्हटलं जातं. इनडेफिनेट आर्टिकल्स म्हणजे अशी आर्टिकल्स की ज्या आर्टिकल्सचा वापर आपण काउंटेबल नाउन्सच्या आधी आपण करतो. काउंटेबल नाउन्स याचा अर्थ आहे अशी नामं, असे नाम की ज्यांचं आपण मापन करतो, ज्यांची मोजदाद आपण करू शकतो, त्यांच्या आधी आपण जे आर्टिकल्स वापरतो त्यांना इनडेफिनेट आर्टिकल असं आपण म्हणतो. वेअर ॲज डेफिनेट आर्टिकल इज द आर्टिकल द इज यूज्ड बिफोर डेफिनेट थिंग, डेफिनेट नाउन. मीन्स व्हॉट? मराठीमध्ये त्याला आपण म्हणूया की निश्चित नाउन, निश्चितता दर्शवण्यासाठी आपल्याला आर्टिकल दचा वापर करावा लागतो. आता ही गोष्ट या डायग्राममध्ये जरी आपल्याला समजली नसेल, पुरती उमगली नसेल, तरी मला खात्री आहे की पुढच्या काही स्लाइड्सच्या द्वारे आपल्याला ही गोष्ट निश्चितपणे उमगेल. आपण पुढे जाऊया स्लाइड नंबर 6 वरती. इन दिस स्लाइड विल बी अंडरस्टँडिंग वेअर एक्झॅक्टली आर्टिकल ए शुड बी यूज्ड. या स्लाइडमध्ये आपल्या लक्षात येईल की आर्टिकल एचा वापर आपण वाक्यामध्ये नेमकं कधी करायचा. यस, आर्टिकल ए इज यूज्ड और दे आर यूज्ड इन सेंटेन्स बिफोर काउंटेबल नाउन्स. आपल्याला आर्टिकल एचा वापर काउंटेबल नाउनच्या आधी वाक्यामध्ये आपण करतो हे इथं सांगितलेलं आहे. बट स्टार्टेड विथ कॉन्सोनंट साऊंड. आर्टिकल एचा वापर काउंटेबल नाउनच्या आधी आपण करतो. ज्यांची मोजदाद आपण करू शकतो अशा नाउन्सच्या आधी आपण आर्टिकल एचा वापर करतो. आणि विशेष म्हणजे ते जे नाउन्स असतात त्यांची सुरुवात कॉन्सोनंट साऊंडनं झाली असावी अशा नामांच्या आधी आपण आर्टिकल एचा वापर करतो. आता व्याख्येमध्ये आपल्याला जरी ही गोष्ट क्लिअर झाली नसली, काही लोकांना व्याख्या समजून घेताना अडचण होत असेल, त्यांच्यासाठी इथं उदाहरणं मी दिलेली आहेत. या उदाहरणांद्वारे आपल्या लक्षात येईल. आय हॅव अ बुक. या वाक्यामध्ये आर्टिकल एचा वापर केला आहे आणि आर्टिकल ए नंतर जो शब्द दिसतोय बुक हा नाऊन आहे. याची सुरुवात बी या कॉन्सोनंट याचा अर्थ काय? व्यंजन झालेली आहे आणि त्याच्या आधी आपण आर्टिकल एचा वापर केला जातो. थोडक्यात आपण असं म्हणता येईल की आर्टिकल एचा वापर त्या नामांच्या आधी केला जातो ज्या नामांच्या सुरुवातीला व्यंजनं असतात. व्यंजन म्हणजे स्वर नसलेली अक्षरं. इंग्रजीमध्ये स्वर असलेली अक्षरं ए, आय, ई, ओ, यू ही अक्षरं समजली जातात. त्याच्याशिवायची सगळी जी अक्षरं आहेत ती सगळी अक्षरं व्यंजन आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. या प्रत्येक वाक्यांमध्ये आपल्याला जे नाऊन दिसतंय त्या नाऊनची सुरुवात व्यंजनानं झालेली आपल्याला दिसते आणि आर्टिकल एचा वापर हा व्यंजनांच्या आधी केला जातो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. आर्टिकल एचा वापर नामांच्या आधी, पण ज्या नामांच्या सुरुवातीला व्यंजन आलेलं असेल त्याच्या आधी आपण आर्टिकल एचा वापर करतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. याला एक्सेप्शन असणारं एक वाक्य मी इथं दिलेलं आहे. याला अपवाद असणारं एक वाक्य आपल्याला बघायला मिळतं. सी इज ॲन ऑनेस्ट पर्सन. या ऑनेस्ट या शब्दाच्या आधी आपण आर्टिकल ॲनचा वापर केलेला आहे. याचं कारण ऑनेस्ट याची सुरुवात एच या लेटरनं झाली असली तरी देखील त्याचा उच्चार मात्र ऑ असा होतो. ऑ हे स्वर असलेलं अक्षर आहे. त्यानंतर आपण आर्टिकल ॲनवरती काम करूया. आर्टिकल ॲनचा वापर कुठं करतात हे आपल्याला या स्लाइडमध्ये बघायला मिळतं. दे आर यूज्ड इन सेंटेन्स बिफोर काउंटेबल नाउन्स. अगेन आर्टिकल ॲनचा वापर देखील काउंटेबल नाउन्सच्या आधीच केला जातो, परंतु या ठिकाणी मात्र त्या नाऊनची सुरुवात व्हॉवेल साऊंडनं झाली असावी अशा नाऊनच्या आधी आपण आर्टिकल ॲनचा वापर करतो. आय हॅव ॲन अम्ब्रेला. नाव सी, I just want to draw your attention to this particular noun, umbrella. Umbrella is started with letter U. U is, vowel sound, and that's why we have used here an article an. अम्ब्रेला या शब्दाची सुरुवात, या नाऊनची सुरुवात यू या स्वरानं झालेली आहे आणि यू हे अक्षर स्वर असल्या कारणानं त्याच्या आधी आपण आर्टिकल ॲन वापरलं आहे. नाव मूव टू द नेक्स्ट सेंटेन्स. सी लाइक्स टू वॉच अन इडियट बॉक्स. अगेन इडियट. नाव सी बॉक्स and again before that idiot, that adjective, but adjective idiot is started with a letter I, and that's why we have used here an. idiot box याच्यामध्ये आपल्याला बॉक्स हे नाऊन दिसतंय, idiot हा adjective दिसतोय. adjectiveच्या सुरुवातीला आपल्याला जे लेटर दिसतंय I
हे स्वर असल्या कारणानं त्याच्या आधी आपण ॲनचा वापर केलेला इथे दिसतोय. देर इज ॲन एलिफंट इन द झू. नाव सी एलिफंटची सुरुवात ई न झालेली दिसते, त्याच्या आधी आपण ॲनचा ई हे स्वर आहे आणि म्हणून त्याच्या आधी आपण ॲनचा वापर केला आहे. ॲन ॲपल अ डे कीप डॉक्टर अवे. अगेन या वाक्यामध्ये ॲपल हे नाऊन दिसतंय, ॲपलची सुरुवात ए या स्वरानं झालेली आहे, वॉवेल साऊंडनं झालेली आहे आणि म्हणून त्याच्या आधी आपण ॲनचा वापर केला आहे. एक्सेप्शन याला अपवाद असणारं वाक्य बघा. सी इज अ युनिव्हर्सिटी स्टुडंट. याच्यामध्ये स्टुडंट हे नाऊन आहे, युनिव्हर्सिटी हे ॲडजेक्टिव्ह दिसतंय, परंतु या ॲडजेक्टिव्हची सुरुवात यू या लेटरनं झालेली आहे. यू हे स्वर आहे, खरं तर तिथं आपण ॲन वापरायला पाहिजे, परंतु यू हे युनिव्हर्सिटीमधलं जे स्वर असलेलं अक्षर शब्दाच्या सुरुवातीला येत असलं तरी देखील त्याचा उच्चार मात्र स्वराप्रमाणे न होता व्यंजनाप्रमाणे होतो. यू याचा उच्चार आपण यला उकार यू असा आपल्याला वाचायला मिळतो, ऐकायला मिळतं आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण ॲनच्या ऐवजी आपण कशाचा वापर केला आहे, आर्टिकल एचा वापर केला. ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया. चला आपण आता दकडं जाऊया. द इज युज्ड इन द सेंटेन्स बिफोर काउंटेबल नाउन्स और अनकाउंटेबल नाउन्स. याच्याबद्दल आपण समजावून घेऊया की काउंटेबल नाउन्स आणि अनकाउंटेबल नाउन्सच्या साठी त्याच्या आधी आपण डचा वापर करू शकतो. बुक, द बुक आपण म्हणू शकतो, द बुक्स आपण म्हणू शकतो. बुक हे काउंटेबल झालं. ओके, अशा आपण नाऊनच्या आधी आपण काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाऊनच्या आधी आपण दचा वापर आपण करतो. इट इज ऑल्सो युज्ड बिफोर सिंग्युलर नाऊन अँड प्लुरल नाऊन. यस, सिंग्युलर एकवचनी नाऊनच्या आधी आणि अनेकवचनी नाऊनच्या आधी देखील आपण आर्टिकल दचा वापर करतो. द सिग्नल्स अबाउट अ स्पेसिफिक मेंबर ऑफ ग्रुप. द हे आर्टिकल आपल्याला निश्चितता प्रदान करतं, निश्चितता दर्शवतं. द इज युज्ड बिफोर अ नाऊन दॅट हॅज बीन मेन्शन्ड अबाउट प्रिव्हियसली. द हे आर्टिकल आपण त्या नाऊनबद्दल पण आपण वापरतो ज्या नाऊनचा आधीच उल्लेख करण्यात आलेला आहे, त्या नाऊनबद्दल देखील आपण द हे आर्टिकल वापरू शकतो. द रेफर्स टू युनिक जिओग्राफिकल एंटिटी. दचा वापर आपण अशा घटकांसाठी, अशा गोष्टींबद्दल, अशा नाऊनबद्दल आपण करतो की जी नाऊन्स जगामध्ये, विश्वामध्ये एकमेवाद्वितीय आहेत. अशा घटकांबद्दल, अशा गोष्टींचा, अशा नाऊन्सचा उल्लेख करत असताना वाक्यांमध्ये त्या नाऊन्सच्या आधी आपण आर्टिकल द वापरतो. या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की व्याख्यांमध्ये आपल्याला जरी काही क्लिअर झालं नसलं तरी उदाहरणावरनं आपल्याला एक गोष्ट क्लिअर होईल. दुसरी गोष्ट, द संदर्भामध्ये अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटतं की सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये देखील आपण सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सुद्धा आपण आर्टिकल दचा वापर करतो. कसा ते आपण बघूयात नंतर. पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला एक्झाम्पल्सच्या द्वारे आपल्याला ही गोष्ट क्लिअर होईल की दचा वापर कसा करतात. ही स्पिल्ड द मिल्क ऑल ओव्हर द फ्लोअर. नाव मिल्क इज नाऊन. मिल्क इज अनकाउंटेबल नाऊन. अनकाउंटेबल नाऊन म्हणजे त्याचं मोजदाद आपल्याला करता येते नाही. जसं की एक पुस्तक, दोन पुस्तक, तीन पुस्तक, चार पुस्तक, तसं आपण एक दूध, दोन दूध, चार दूध असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे त्याची मोजदाद आपण करू शकत नाही. त्याचं मापन करता येतं पण मोजदाद करता येत नाही, म्हणून त्याला आपण अनकाउंटेबल नाऊन असं आपण म्हणतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. अनकाउंटेबल या शब्दाचा अर्थ कदाचित आपल्या लक्षात आला असेल. अनकाउंटेबल नाऊनच्या आधी इथं आपल्याला आर्टिकल दचा वापर केलेला दिसतोय. दुसरं वाक्य, द जापनीज आर नोन फॉर देअर हॉस्पिटॅलिटी. जपान देश आहे, त्या देशामधल्या नागरिकांना जापनीज असं म्हणतात. जापनीज या शब्दामध्ये अनेक लोक समाविष्ट होतात, म्हणजे हे प्लुरल नाऊन आहे. या प्लुरल म्हणजे अनेकवचनी नाऊन आहे, याच्या आधी आर्टिकल दचा वापर केलेला आपल्याला दिसतो. द डॉग दॅट बाईट मी रॅन अवे. बरं का, या वाक्याचा अर्थ असा आहे की ज्या कुत्र्यानं मला चावा घेतला ते कुत्रं पळून गेलेलं आहे. म्हणजे डॉग, त्या डॉगबद्दल मी बोलतोय. या 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 वाक्याचा अर्थ असा ध्वनी प्रतीत होतोय, मी त्या डॉगबद्दल बोलतोय, त्या कुत्र्याबद्दल बोलतोय की त्या कुत्र्यानं मला चावा घेतलेला आहे. आधीच उल्लेख केलेला किंवा ज्याचा संदर्भ आधी आला असेल किंवा ज्याचा संदर्भ आधी आला आहे असं आपल्याला कळतं, अशा नाऊन्सच्या आधी आर्टिकल दचा वापर केला जातो. द सन रायझिस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. याच्यामध्ये सन हे एक भौगोलिक संज्ञा आहे, भौगोलिक नाऊन आहे. त्याच्या आधी आपल्याला आर्टिकल दचा वापर केलेला दिसतो. नाव सी, विराट इज द ग्रेटेस्ट बॅट्समन इन द वर्ल्ड. हे वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये दिसतं आणि या सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये बॅट्समन
हे नाऊन आहे, पण त्याच्या आधी जे ॲडजेक्टिव्ह आहे तो ग्रेटेस्ट आहे. ग्रेटेस्ट हे असं जे ॲडजेक्टिव्ह आहे त्याच्या आधी आपल्याला नाऊन, त्याच्या आधी आपल्याला आर्टिकल दचा वापर केलेला दिसतो. याच्यावरून आपल्याला असं म्हणता येईल की सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये देखील आर्टिकलचा वापर केला जातो. या स्लाईड शोमधून आपल्याला आर्टिकल ए अँड द चा वापर कधी केला जातो हे आपल्याला धावता आढावा आपल्याला मिळाला असेल. निश्चितपणानं मला खात्री आहे की आपल्याला आर्टिकल ए अँड दीचा वापर निश्चित कळाला असेल. त्याचा वापर आपण वाक्यामध्ये करताना आता कोणत्याही प्रकारची आपल्याला अडचण येणार नाही आहे. मित्रांनो, नमस्ते.